इराण अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची सागरी नाकेबंदी करण्याची घोषणा केली आहे। मात्र त्यातच अमेरिकेच्या या घोषणेमुळे पुन्हा एकदा युद्ध पेटणार आहे। ते कसं पाहूयात या खास रिपोर्टमधून। होर्मुझमधून जहाजांची वाहतूक पुन्हा ठप्प। अमेरिकेकडून इराणची सागरी नाकेबंदी। ट्रम्पच्या निर्णयानं पुन्हा युद्ध पेटणार। इस्लामाबादमधील चर्चा फिसकटल्यानंतर इराण अमेरिका यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची सागरी नाकेबंदी करण्याचे आदेश अमेरिकन नौदलाला दिलेत। इतकंच नाही तर अमेरिकन नौदलानं आता इराणच्या सर्व बंदरांना वेढा घालण्याची तयारी केली आहे। त्यामुळे होर्मुझमधून जहाजांची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे। मात्र ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीनंतर आता चीनचा पारा चांगलाच चढलाय। आमच्या व्यवहारात लक्ष देऊ नका असं म्हणत चीननं थेट अमेरिकेला शिंगावर घेतलंय। चीनची जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सतत ये-जा करतायत। आम्ही त्यांचा आदर करू आणि इतरांनी आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये असा इशारा चीननं अमेरिकेला दिलाय। होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण आहे आणि ती आमच्यासाठी खुली आहे असं चीननं स्पष्ट केलंय। वाटाघाटीतून काही हाती न लागल्यामुळं अमेरिकेनं पुन्हा एकदा इराणची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। मात्र IRCGनं अमेरिकेच्या प्रत्येक हालचालींना जशास तसं उत्तर देण्याचे मनसुबे उघड केलेत। एवढंच नाही तर होर्मुझच्या मुद्द्यावरून आता अमेरिकेच्या विरोधात चीननं उडी घेत थेट आव्हान दिलंय। त्यामुळे जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाचा असलेल्या होर्मुझ जलमार्गावरून मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडणार का याकडे जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।